राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील प्रवरा ते बेलापूर रस्त्यावर असलेल्या गट नंबर 16-13/1 अ मध्ये सुरू असलेल्या डीएमसी दूध संकलन व शीतकरण केंद्र या अनधिकृत सीलिंग प्लांटच्या बांधकामाबद्दल मुख्याधिकारी श्री विकास नवाळे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या चुकीची माहिती देऊन चिलिंग प्लांटच्या अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे अप्पासाहेब धूस यांनी दिलेल्या तक्रारीवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत सविस्तर हकीकत अशी की देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या डीएमसी दूध संकलन व शीतकरण केंद्र या अनधिकृत चिलिंग प्लांटला बंद करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नुकतेच आदेश दिले आहेत। त्या आदेशाला डीएमसी दूध संकलन व शीतकरण केंद्र या चिलिंग प्लांटच्या वतीने अजित बाजीराव चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अहिल्यानगर येथील खंडपीठात आव्हान देऊन स्थगिती मिळवली आहे। सदरची स्थगिती ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नोटिशीला आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या दादासाहेब शिंदे व इतरांनी दिलेल्या अनधिकृत बांधकामाच्या नोटिशीला नाही असे असताना मुख्याधिकारी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन कळविले की सदर अनधिकृत बांधकाम नोटीसला उच्च न्यायालयाची पुढील तारखेपर्यंत स्थगिती असल्याने बांधकामावर कारवाई करता येत नाही अशी खोटी व चुकीची माहिती देऊन चक्क जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली असल्याचे व या चिलिंग प्लांटच्या अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिले असल्याची बाब अप्पासाहेब धूस यांनी लेखी तक्रारी अन्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेने चिलिंग प्लांटचे बांधकाम काढून घेण्यासाठी ज्या दादासाहेब शिंदे यांना अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची दिलेली आहेत ते दादासाहेब शिंदे उच्च न्यायालयात गेलेले नाहीत, तरीही त्यांना नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना खोटे सांगून मुख्याधिकाऱ्यांनी या चिलिंग प्लांटवर कारवाई करण्याचे टाळले आहे। अनधिकृत जागेत राहणारे एखाद्या गरीब कुटुंबाला वीज कनेक्शन देताना महावितरणकडून अनेक नियम व अटी लावल्या जातात। काही ठिकाणी तर तब्बल 5 वर्ष सामान्य कुटुंबाला अंधारात ठेवून महावितरणने वेठीस धरले आहे। मात्र तब्बल 1 वर्षापासून सुरू असलेल्या या अनधिकृत सीलिंग प्लॉटला महावितरण कंपनीने नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना थेट रोहित्रे डीपी जोडून दिल्याने या अनधिकृत सीलिंग प्लॉटला मुख्याधिकारी यांच्यासह नक्की कोणाचा वरदहस्त आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या व अशा पद्धतीच्या विविध 16 मुद्द्यांमध्ये मुख्याधिकारी विकास नवाळे हे या चिलिंग प्लांटच्या अवैध बांधकामाला कसे सहकार्य करत आहेत याबाबत पुराव्यांसह तब्बल 27 पानी तक्रार देऊन सुनावणी घेण्याची व मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत केलेल्या तक्रारीवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाट साहेब यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांना दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी आदेश दिले व तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशातून नमूद केले आहे। हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी घाईघाईने दादासाहेब शिंदे यांच्याकडून जमिनीवर 1 वर्षापासून उभ्या असलेल्या अनधिकृत सीलिंग प्लांट जागेवर रेखांकन मान्यतेसाठी अर्ज घेऊन सदरचे रेखांकन मान्यता पूर्ण होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिशीला उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याची खोटी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याने तसेच अनधिकृत बांधकामच्या नोटीसमधून अजित बाजीराव चव्हाण यांना सोयीस्कररित्या वगळले असल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या या दुप्पटी धोरणामुळे चिलिंग प्लांट सुरू असताना त्या खालील जागेला रेखांकन मान्यता देता येते का, तसेच जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।